जळगाव येथील अंगठी खरेदीसाठी शहरातील 3 नामांकित ज्वेलर्समध्ये अंगठ्या बघत असताना सेल्समनचे लक्ष विचलित करून हात चलाकीने खोट्या अंगठ्या तिथे ठेवून तिथून सोन्याच्या अंगठ्या चोरून नेत असल्याच्या घटना उघडकीस आली आहे। एकाच दिवशी लेडी चोर हात चालाकीने शहरातील 3 नामांकित ज्वेलर्सच्या दुकानातून 4,70,000 रुपये किमतीचे दागिने चोरून नेले। या प्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। शहरातील सुभाष चौकात असलेले आरसी बाफना ज्वेलर्समध्ये गणेश राजाराम काळे हे मॅनेजर म्हणून नोकरीसाठी आहे। श्री जैन हे त्यांच्याजवळ आले आणि त्यांनी ती अंगठी ट्रेमध्ये नकली अंगठी ठेवून सोन्याची अंगठी घेऊन गेल्याने त्यांनी सांगितले। त्यानुसार शोरूममधील सीसीटीव्ही तपासली असताना दिनांक 27 रोजी संध्याकाळी 5 वाजता हिरव्या रंगाची पंजाबी ड्रेस घातलेली एक महिला दुकानात आली। तिने 10 ते 12 ग्रॅम मोजण्याच्या अंगठ्या दाखवल्या। अंगठ्या बघत असताना श्री जैन यांनी ट्रे काढण्यासाठी खाली वाकले। नेमक्या त्याच संधीचा फायदा घेऊन त्या महिलेने 1,85,000 रुपये किमतीची 2 सोन्याच्या अंगठ्या बोटात घातल्या आणि त्याऐवजी तिच्याकडील 2 नकली अंगठ्या ट्रेमध्ये ठेवून दिल्या। मंगळा ज्वेलर्समध्ये अंगठ्याने चोरून अखेर शनीपेठ पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे। त्याच दिवशी अर्ध्या तासात दुसऱ्या शोरूममध्ये देखील हातसफाई करून एकाच महिलेने केवळ अर्ध्या तासात दोन्ही दुकानातून एकूण 3 सोन्याच्या अंगठ्या 32 ग्रॅमच्या आसपास लंपास केल्या असून त्यांची एकूण किंमत 3,30,000 रुपये आहे। दोन्ही ज्वेलर्सच्या तक्रारीवरून पोलिसांनी अनोळखी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपास प्रदीप ननवरे हे करीत आहे। तसेच ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून आता नेमकी चोर कोण याचा पोलीस तपास करीत आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.